कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय। वाघ जरांगे पाटील नवा, मराठ्यात जन्माला छावा. वाघ जरांगे पाटील नवा, मराठ्यात जन्माला छावा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. मतासाठी फक्त मतदार, आमचे गिळले अधिकार. कापून उठले मराठे आज, होते झोपलेले गप्पगार. मतासाठी फक्त मतदार, आमचे गिळले अधिकार. कापून उठले मराठे आज, होते झोपलेले गप्पगार. रण मैदानी उडतोय धुवा, रण मैदानी उडतोय धुवा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. चाळा इतिहासाचे पान, मराठ्यांचा लढा घमसान. आजही लढवून मिळवू सन्मान, त्याचा आधार आरक्षण. चाळा इतिहासाचे पान, मराठ्यांचा लढा घमसान. आजही लढवून मिळवू सन्मान, त्याचा आधार आरक्षण. घडवू स्वराज्य घडवू नवा, घडवू स्वराज्य घडवू नवा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. तरकाळी फोडतोय हा वाघ, मराठ्यांनो येऊ द्या जाग. मराठे लाखो होऊ द्या आज, गुंजू द्या दिल्लीत ही आवाज. तरकाळी फोडतोय हा वाघ, मराठ्यांनो येऊ द्या जाग. मराठे लाखो होऊ द्या आज, गुंजू द्या दिल्लीत ही आवाज. चला इतिहास घडवू नवा, चला इतिहास घडवू नवा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. सोबत मराठ्यांचा थवा, रदम असल रोखून दावा. ज्याच्या नावात पावर हाय, तो नेता दमदार हाय. ज्याच्या नावात पावर हाय, तो नेता दमदार हाय. भल्या भल्यानं पाजलंय पाणी, मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी. मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का
मंत्र्या संत्र्यांना घामच फुटला, ऐऱ्या गैऱ्यांना कोलून लावलं, पठ्या मागेच नाही हट्टला. जाऊन उपोषणाला बसला, मंत्र्या संत्र्यांना घामच फुटला, ऐऱ्या गैऱ्यांना कोलून लावलं, पठ्या मागेच नाही हटला. त्याचा रुबाब न्याराच हाय, कुणाच्या बापाला भीतच नाही. त्याचा रुबाब न्याराच हाय, कुणाच्या बापाला भीतच नाही. असा दरारा वैऱ्याच्या मनी, मनोज रांगे पटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी. मनोज रांगे पटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी. हाय का दुसरा कोणी नेता, हाय का दुसरा कोणी नेता, हाय का दुसरा कोणी नेता, हाय का दुसरा कोणी. क्रांतीचा वनवा पेटूनी, गावोगावी तो जाऊनी, सभा घेतो या रण मैदानी, मराठ्यांना एक करुनी. क्रांतीचा वनवा पेटूनी, गावोगावी तो जाऊनी, सभा घेतो या रण मैदानी, मराठ्यांना एक करुनी. जरी दिसतो साधा हाय, पण तो वाघाची औलाद हाय. जरी दिसतो साधा हाय, पण तो वाघाची औलाद हाय. फाडून टाकील दिसता क्षणी, मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी. मनोज रांगे पाटला वाणी न नेता हाय का दुसरा कुणी. नेता हाय का दुसरा कोणी नेता, हाय का दुसरा कोणी नेता, हाय का दुसरा कोणी नेता, हाय का दुसरा कोणी. ज्याच्या नावात पावर हाय, तो नेता दमदार हाय. ज्याच्या नावात पावर हाय, तो नेता दमदार हाय. भल्या भल्यानं पाजलंय पाणी, मनोज रांगे पाटील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जिजाऊ, जय जिजाऊ. या ठिकाणी आपल्या सर्वांचं हृदयस्थान असलेले जरांगे दादा आपल्यामध्ये आलेले आहेत. लोकांची एवढी मोठी तळमळ होती दादांना पाहण्याचीच, दादा पाहायला मिळावेत. तसे दादा सकाळीच निघले, पण रस्त्यातही थांबत थांबत यावं लागलं असेल. प्रत्येकाच्या भावना त्यांच्याशी निगडीत अशा प्रकारच्या आहेत. दादांचं जे कार्य आहे ते शब्दातीत अशा प्रकारचं आहे. आणि आजपर्यंत केलेल्या सर्व उपोषणाचं तप एक महान तप झालं. आणि त्या तपाच्या सामर्थ्यानं ही समर्थपणे एवढी मोठी धुरा घेऊन ही चाललेली व्यक्ती आहे. खरं म्हणजे भगवंताने म्हटलंय, संभवामी युगे युगे. माणसं निर्माण होत नसतात, युगायुगातून कधीतरी एखादी व्यक्ती जन्माला येत असते. दादा फार मोठी व्यक्ती आहे. मी आता दादाला विनंती केली की पाठीमागे नंतरच्या काळात पहिला उपवास झाला आणि दुसरा उपवास केल्याच्या नंतर खूप वाईट वाटत होतं. दादांना आता सांगितलं, दादा काही करा, लढायला काही सांगा. हे सगळे सैनिक लढायला तयार आहेत, फक्त उपवास करायचा नाही, उपवास करायचा नाही. एवढीच विनंती दादांना करतो. आणि दादांचं ऐकण्यासाठी आपण उन्हात बसलेला आहात, तेव्हा माझ्या दोन शब्दाला पूर्णविराम देतो. दादासारखी व्यक्ती
तुमचं माझं सर्वांचं भाग्य आहे, म्हणून ते समाजाला लाभलेले आहेत. पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर मनोजाला बोलतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय अशी बहिरंगेश्वर शिवराच्या चरणी नतमस्तक होतो. महंत परमपूज्य मधुकरजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वामी महादेवानंदजी भारती महाराज, परमपूज्य परमानंद भारती महाराजी, परमपूज्य महंत प्रेमानंद भारती महाराजी, परमपूज्य महंत शिवानंदजी भारती महाराज सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि माझ्या पिंपळवंडी आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव. सप्ताह म्हणलं की समाज पवित्र काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर जेवणाच्या पंक्तीकडे धावतो. सरकार असल भानावर तर लक्षात असू द्या, माझा मायबाप समाज ताट सोडून स्वतःच्या लेकरासाठी उन्हात तळपत बसतो. ही साधी सोपी गोष्ट नाही. बाबाजी ही क्रांती 350-400 वर्षानंतर घडली. नसता समाज इतका परिवर्तनवादी कधीच होत नाही शक्यतो. माझ्या समाजानं 70-75 वर्ष अन्याय सहन केला आणि आता स्वतःच्या लेकरासाठी आपण उन्हात तळपल्याशिवाय आपले लेकर सावलीला बसणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलंय. आज पवित्र जेवणाचा ताट सोडून माझा मायबाप समाज उन्हात येऊन बसला. आमच्या जीवावर बसलेले जे लोक आहेत त्यांनी जरा लाज धरली तर बरं होईल. सत्ता तुम्ही आमच्यामुळे भोगताय, जरा या मायबापाची कदर करायचं शिका. ही साधी गोष्ट नाहीये. जर इतका अन्याय सहन केला या समाजानं, आता जर याची सहन करायची शक्ती राहिली नसेल तर सरकारनं सुद्धा ओळखून घेणं गरजेचं आहे. आपला हे राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आता साफ थांबणार नाही. माझ्या बापदाद्या मराठ्यांना यांना आयुष्यभर मोठं केलं. आज आमचे मायबाप लेकरं मोठे व्हावेत म्हणून रात्रंदिवस कष्ट करतायत. पण या आरक्षणापायी मराठ्यांचे लेकरं मोठे होत नाहीत. आणि तेच मी पकडलं, तेच धागा हातात घेतला. आता आपण नाही चुकात राहायचं, आपण त्रास सहन करायचा. ऊन वारा पाऊस सगळं डोक्यावरती घ्यायचं. पण आपले लेकरं मराठ्यांचे मोठे झालेच पाहिजेत म्हणून मी रात्रंदिवस संघर्ष करायला लागलो. आता नकोय आम्हाला या इशारा. आमच्या लेकराच्या गळ्यातला जर फाशीचा फंदा बाजूला फेकायचा असला, घराघरातले मराठ्यांचे पोरं जर आता मोठे करायचे असले तर आम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. आणि ते त्रास सहन करायची तयारी आपण ज्यावेळेस दाखवली
त्यावेळेस कधी न पिढ्याना पारचा माझा मराठा समाज कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि एकजुटीनं लढाई सुरू झाली. सरकारला माझं दर दिवस मतच दे, यांना आरक्षण लागतंय. तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही करा, कारण मला इथं मन मोकळ्यानं बोलायचं होतं म्हणून मी सांगितलं होतं मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलणार नाही. कारण मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाची, त्या पवित्र व्यासपीठाची, त्या पवित्र धर्ममंडपाचं, त्या संस्कृतीचं मी पालन करतो. त्यामुळे त्या व्यासपीठावर मी एका जातीचा नाही बोलू शकत. माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी त्या पवित्र व्यासपीठावर नाही बोलू शकत आणि कोणत्याही जातीनं बोलू नये. कारण वारकरी संप्रदायाची एक धर्मच आहे की सगळ्या जाती धर्माला ते एकत्र ठेवतं. आपली संस्कृती जतन ठेवण्याचं काम केलं जातं. तिथं आपल्या स्वार्थासाठी आपण नाही बोलायचं. तीच एक जागा आहे. मी कुठल्याच व्यासपीठावरती धर्माच्या व्यासपीठावर आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोललो नाही. माझा उद्देश माझ्या समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हा आहे. इतके रात्रंदिवस लोक जर रस्त्यावर यायला लागले, रात्रीचे 4 वाजले का 12 वाजले सुद्धा मराठा समाज बघायला तयार नाही. आता ऊन पडलंय का आपलं काय होईल शरीराचं याची सुद्धा कदर करायला तयार नाही. कारण त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचे मुलं मोठं करण्यासाठी. हे सरकारला का कळत नाही? सरकारला मी थोडं पाठीमागं बोललो, इतकं लागलं त्यांना की प्रचंड. मायबाप मराठ्यांना मी काय चुकीचं बोललो नाही. 6 महिने झालं माझा मराठा समाज करोडोच्या संख्येला लढतोय. तुम्ही आरक्षण देतो म्हणले, तुम्ही नाही दिलं. माझी सुद्धा तळपायाच्या आग मस्तकाला गेली, तुमची जशी गेली तशी. त्या उपोषणाच्या काळात एका शब्द बोललो असेल नसेल माहित नाही. विधानसभेमध्ये तुम्ही सांगितलं आई बहिणीवरून बोलला. मी ज्या समाजाला आई बाप मानलाय त्या समाजाचं काम करून देणं, त्यांना आरक्षण मिळवून देणं सुद्धा माझी जबाबदारी आहे. तुम्हाला 2 शब्द काय बोललो तर इतकं लागलं. आमच्या आई बहिणीच्या डोके फुटले तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? ही आमची आई नाही का? राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारायचं. तुम्हाला मतदान करून निवडून माझ्या मायबाप मराठ्यांनी द्यायचं. या सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही अंतरवालीच्या आमच्या आई बहिणीवरती गोळ्या घातल्या. त्याच्यात तुम्हाला आई बहीण तुमची दिसली नाही का? तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या लाखो करोडो माता मावल्या ह्या तुमच्या आई नाहीत. हे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला शोभतं का? एक शब्द कुठं काय बोललो? त्या उपोषणाच्या काळात झालंय असं. 8 दिवस माझ्या शेजारी येऊन उपोषण करून बघा, चौकोन हवा निघल तुमच्या. आमच्या आया बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला तुमची आई बहीण, तिची आई बहीण तुम्हाला दिसायला पाहिजे होती. तिच्या डोक्यात बंदुकीचे दस्ते मारले गेले. 34 टाके आमच्या आई बहिणीच्या डोक्यात पडल्यात. एका 9 वर्षाच्या मुलीच्या त्या लेकराच्या पायात तुम्ही गोळी घातली. ती गोळी काढताना त्या लेकराच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघाला. त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती मुलगी तुमच्या आईच्या रूपात दिसली नाही का? आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं माझ्याच पोलिसाला मारलंय. तुझे पोलीस आहे का जनता?
या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलंय. आजही आमच्या त्या अंतरवालीच्या आई बहिणीला शेतात जाता येत नाही. काही माता मावल्या आत्ताही बाजावर झोपले ते त्यांच्या गुडघ्यात गोळ्या लागल्या. तिला नाही शेतापर्यंत चालता येत. ही कोणती तुमची भूमिका आहे? तुमच्या घरातली ती आई आणि आमची आई ती तुमची आई होत नाही. हेच का मग तुमचे छत्रपतींचे विचार? मी बोललो नेत्याला, मी बोललो पक्षाला, मराठ्यांचे आमदार आणि मंत्री वारे बेउपकारी पिढ्याला पार माझ्या बापदाच्या मराठ्यांनी मतदान करून तुम्हाला मोठं केलं आणि विधानसभेच्या अधिवेशनात ते अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प मांडायचा सोडून दिला आणि दिवसभर माझ्यावरती तिथं चर्चा झाली. मागण्या करायला मराठ्यांचे आमदार आणि मंत्री. याला अटक करा. मला मी बोललो कोणाला? नेत्याला आणि पक्षाला. मराठ्यांच्या नेत्याला आणि मंत्र्याला नाही बोललो. त्या मराठ्यांच्या मंत्र्याचा आणि नेत्यांचं म्हणणं आहे माय बापू ऐका. ह्यो आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तुझ्या नेत्याला आणि पक्षालाच बोललो ना, तुला नाही ना? तू तर त्या मराठ्यांच्या जातीचा आहे. तू सुद्धा आरक्षण घेणार आहे. तू तुझ्या नेत्याला सांगायला पाहिजे होतं, तुम्ही आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची ओबीसी आरक्षणातून, तिची अंमलबजावणी करा. आणि मग जर मी बोललो असतो तर माझ्या कानाला येऊन धरा. मी कान धरायला तयार आहे. मी बोललो नेत्याला, राग आला मराठ्याच्या नेत्याला. आंतरवालीचं प्रकरण झालं त्यावेळेस मराठ्यांचे आमदार मंत्री हे कुठं झोपले होते का? यांचं तोंड जळालं होतं. का बोलले नाही? नागपूरच्या अधिवेशनात मराठ्यांचे आमदार आणि मंत्री का बोलले नाही? नेत्याला बोललं तर सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. मराठ्यांच्या पोरांना मोठे व्हावं म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही सभागृह का डोक्यावर घेतलं नाही? आता तुमची गाठ सुद्धा आमच्याशी हे सुद्धा लक्षात ठेवा. काय चुकीचं बोललो आणि काय चुकीचं केलंय? मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. मी माझ्या समाजाला दैवत मानलाय. या समाजाला मी मायबाप मानलाय. माझं कुटुंब बाजूला सारून 6 महिने झालं मी रात्रंदिवस लढतोय आणि या समाजाला मी मायबाप मानलंय. ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्याच्याशी गद्दारी करणारे औलाद माझे नाही. मी नाही गद्दारी करू शकत. मी पद किंवा पैसे मिळवण्यासाठी हे आंदोलन नाही उभा केलं. माझी संपत्ती हा माझा समाज आहे. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे, तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, या पिंपळवटी नगरीतून मी देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यात एका शब्द नाही बोललेलो नाही. पण चूक जर केली तर तो मराठ्याचा असू नाही तर तो कोणाचा असू, मी त्याला सोडत नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलल्यावर सोडित नाही. यांना अंगावर घेण्याची काय गरज नव्हती. यांनी रात्री बैठक घेतली आणि यांनी असं ठरवलं, सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी. निष्ठावान फोडणं अवघड आहे. एखादा फुटीरवादी असला तर त्याला फोडता येत आहे. हा जातीला मानतोय,
मरायला सुद्धा तयार आहे. याची कट्टर निष्ठा याच्या जातीवर आहे. याला 10% आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर याला मध्ये टाकून द्या. पोलिसांचा आम्ही बघतो. म्हणजे मी गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठं करायला निघालोय. हे गा इकडचं बोलणं कडे खाली व्हा. गोरगरीब करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, यासाठी संघर्ष सुरू केलाय. आणि तुम्ही मला काटा भरून मध्ये टाकणार आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांचा पुन्हा वाटोळा करणार. ही डाव मला माहीत झाला, म्हणून सकाळी म्हणलं तुम्हाला मारणारच आहे, किंवा तुम्हाला संपवणार आहे, किंवा खोटे अहवाल बनवून जेलला टाकणार आहे. चाल, मीच तुझ्या सागर बागल्यावर येतो. चाल, समोरासमोर बघू. मी नाही फुटू शकत माय बापाव. त्यांच्या डोक्यात असं होतं, अनेक पक्षातले लोक दबाव आणून त्यांनी फोडले. याच्यावर 10% लादा, 10% आरक्षण याला घ्यायला लावा, नाहीतर याला मध्ये टाका. यांना वाटलं मी भील, कारण ते बाकीचं त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून ते भेटत आणि त्यांच्याकडे जातात. मी कोणाच्या बापाचा रुपायला हात लावलेला नाही, मी भेट नसतो. मध्ये टाकणार. येऊ दे म्हणलं तू काय. मी होतो संभाजीनगरला. तुम्हाला आवाज येतो का? ऊन लागायला लागलं का? मला बी कळतंय, पण आता काय करू. समाजाला सावलीत बसवायचं असेल, त्याचे लेकरं पुढं वाटलं होऊ द्यायचं नसेल तर हे स्वसावच लागणार आहे, नाविलाज. मी होतो संभाजीनगरला दवाखान्यात. उपोषण सुटलं. मला कळालं SIT नेमली. SIT काय आलं पुढे मला कळालंच आधी, पण नेमली. मग आता ते अहवाल बनवणार, अटक करणार, पण काही नियम आहेत. दवाखान्यात असल्यावर शक्यतो अटक करता येत नाही, कारण जीव अगोदर महत्वाचा आहे, नंतर चौकशी. एक 10-15 मिनिटं बोलू का? एक तास बोल, मग बघते कार्यक्रम. मी होतो हॉस्पिटलला. मला कळालं आता अटक झालं, अटक करायचं म्हणल्यावर किंवा अहवाल बनवायचा, चौकशी म्हणल्यावर थोडं लोक घाबरतात, नाही का? समजा आपल्या इकडे एखादं भांडणं झाले आणि एखाद्याने जरी एकमेकावर केस केली तर आपल्याला माहिती आहे आता अटक करायला पोलीस येणार आहेत. आपल्या माणसं लगेच म्हणतात मग पोट दुखत आहे मला दवाखान्यात न्यायचा, नाही तर BP तरी वाढवत त्याचा. दवाखान्यात ऍडमिट झालं की अटक करता येत नाही. मी आयताच दवाखान्यात होतो पहिलाच 2 दिवस आधीच. मग आईकडे हातात सलाईन होते. डॉक्टरला म्हणलं असतं आता काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे हातात सलाईन, इकडच्या 10-12 कोचे हातात आणि मन कोमात गेलाय म्हणून. माय बापा हो सलाईनच तोडून टाकल्यानंतर वाले येऊन बसलो. ये बरं म्हणलं तो कोण आहे ती. 9 दिवस झालं वाट बघत हो मी तिची, पण ती काय आहे ना कुंकड हिंडती का करती तिची तिलाच नाही. या नाहीच ती, मी लय वाट बघत तिची का करते काय नाही, का बाजार करते बटाटे घेऊन. या ना ती कवा फोन कर, खानदानी मराठ्यांची औलाद आहे, तुमच्या समोर उभा राहायला तयार, पण तुम्हाला भेट नाही. कधी या. त्यांनी तो डाव टाकला, आता दुसरा डाव टाकलाय. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले, त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळे उपोषण केले, कुठं जे शेप्या लावल्या काही केल्या, ते गुन्हे दाखल. खोटे मायबापा हो तुम्हाला जाहीर सांगतो, राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले. तिथून पाठीमागं आपण काय खुणे केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे होऊ द्या, कुणीच घेऊ नका, पण आता माग सरकू नका आरक्षण घेतल्याशिवाय. ते मुद्दाम करायला लागलेत, भेटेत का बघायला. आपण जर नाही भिलत
त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हालाही माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच सुद्धा मी माग हटत नाही, मेलं तरी हरकत नाही. यांच्यात कोणात किती दम आहे आता बघायचं आहे मला सुद्धा. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं, यांना काय अंगावर घ्यायची गरज होती का? ते यावले चल मग ते तर कुंकड गेलंय का ना, कुंकड हिमालयात गेलं का, बर्फात झोपलाय, गप पाडाय. तेवढं दिसाना सध्या चष्मा खालीवर करतोय, ती काचा पुशितोय, गाड्या लावतो बा आपण बसल्या बसल्या घरात. हो मा टप्प्यात आहे मग सांगतो तुला. यांना वळवळ करून देत नाही मी, काळजी करू नका. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केलाय. आपले ते चलो मुंबईचे बोर्ड नाही लावलेले, ते काढायला चालू केले. कमवून काढता तुम्ही ते बोर्ड? काही कारण? आम्हाला अधिकार नाही का? आम्ही लोकशाही प्रमाणे लावू शकत नाहीत का? बरं त्या बोर्डावर असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापाकापी करण्यात येणार आहे? मग काढता का? मग त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या, उद्या सकाळी एकामेकाला मुंडकर आपटा? अरे मग झालंय काय तू कम काढितो? त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे? आचारसंहिता लागली का? नाही. काय रे तिकडे लांब जाऊन टाकायची टकोऱ्यात माया. ते वरून येतात लांबूनच बघा सध्या मला ते कुंकडी काय काय करतो काय नाही. आता ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय? ते म्हणले वरून आदेश. आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का, हे वरूनच आहे खरं, त्यांचा काय दोष नाही, त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय? ते म्हणले वरूनच आहे. मग जरशी वर सरकवलं मी, म्हणलं वर सरकून बघावं कोण आहे. वर गेलो, त्यांना विचारलं काय कारण? ते म्हणले पाटील वरूनच आहे. मग आणखीन वर सरकवलं, मेले वर सरकत असत तेव्हा. कमिशनरला फोन लावला, म्हणलं साहेब ते बोर्ड कम काढायला चालू आहेत? ते म्हणले पाटील वरूनच राहते. मग आणखीन वर सरकावलं. वर सरकार ढेला पडतच नाही मी, कारण मी यांच्या मागत लागलो हातपाय धुवून. कारण त्यांनी माझ्या मराठीचा 75 वर्षी वाटोळ केले, त्यामुळे यांचे परत फेड्यांना करणंच आहे सगळं. हे लपड थेट गृहमंत्र्यापाशी गेलं. तिथून आदेश मराठ्यांचा काही असलं तरी काढा, खोटे गुन्हे दाखल करा, त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते. एक भूमिकाच पार पाडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवतात. 5 बरोबर आहे का? 5व्या दिवशी नाव ठेवतात. मग आपण आणतो आत्या धरून, त्या आत्या त्याची कानं फुकी दी आणि त्याचं नाव ठेवते. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत आहेत, पोलिसाच्या कानं फुकी दी आणि मराठ्याला अटक कर म्हणती. ते करतो मी. माया मराठीचं वाटोळं केलं मी कार्यक्रम लावलाच म्हणून समजा द्या. मला पक्ष फिक्ष काही कळत नाही, फक्त माझा मराठा कळतो. त्यांनी डाव रचला. आतापर्यंत सगळ्या षडयंत्र आपण त्याचे हाणून पाडलेले, हे काही यशस्वी होऊ दिलं नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील, मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलले, ते कपड्यामध्ये आहे का, याला बोलले त्याला बोलले, द्या ना मग आरक्षण, आम्ही कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना, तुमची आमची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब, उद्या सकाळी आरक्षण, हेच म्हणा ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
हो पिंपळवंडे नगरीतून तुम्हाला माझा शब्द आहे, मुर्दे पाडायला कशाला निघालात मराठ्यांची? शिंदे साहेब म्हणतात जरांगेंशी मला काय देणं गेलं नाही. जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. मला म्हणते म्हणलं करेक्ट कार्यक्रम करतो आणि मला निलेशान आहे का? मग आपणच सांगून टाकलं जे मर्यादा तोडतात त्यांचाही मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. शिंदे साहेब, मराठा समाज तुम्हाला खूप गाव खेड्यातला मानत होता. तुम्ही मराठ्यांच्या मुळावर घाव होणारे शब्द वापरल्यात. मराठ्यांच्या नजरेतून तुम्ही 100% उतरायला लागलात. तुम्ही कुणीकडे गेलात आम्हाला काय देणं घेणं नाही, तरी मराठा तुम्हाला मानत होता. तुम्ही हाताने मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेतली. देवेंद्र फडणवीसांचं ऐकून देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, गावखेड्यातल्या मराठ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. फिरतोय मी, तुम्ही नाही. मराठे सांगतात 8-10 दिवस मराठा आरक्षणाचा विषय इकडे तिकडे बाजूला राहू द्या. आता ते तर घेऊच, पण राहू द्या बाजूला. घोडा मैदान जवळ आलंय, यांना जरा धडाच यावेळेस शिकवायचा. मराठ्यांनी जर मनावर घेतलं आणि चर्चा मी ऐकतो ती जर खरी ढाली, एकही तुमचा माणूस मराठी येऊ देणार नाहीत. एकही. सावध व्हा. आमचं हक्काचं आरक्षण ते आम्हाला पाहिजे. आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. राजपत्रित अधिसूचना तुम्ही काढली, ती तुम्हाला द्यावीच लागणार आहे. आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो आणि मी थांबतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे 10% आरक्षण जे आता दिलंय, जे टिकणार नाहीये ते आरक्षण मराठी ते दिल्यामुळे खुश आहेत. माझी तुम्हाला जाहीरपणाने विनंती आहे, मुंबईपर्यंत आवाज गेला पाहिजे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांनी आपल्याला दिलंय न टिकणार 10%. ते आरक्षण दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? अरे मग म्हणतंय कोण तुम्हाला मराठी खुश आहेत म्हणून? ते 2-4 डबडे तुमचे बहुती हिंडत आहेत ते आमदार, म्हणजे त्यांच्यामुळे समाज आहे काय? मग ते खुश आहेत म्हणजे मराठी थोडे खुश आहेत? माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते आमचा हक्काच आहे, ते आम्ही मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. माय बाबा हो, यांनी खोटा अहवाल बनवून जरी मला जेलला टाकलं ना, मी आयुष्यभर जेलमध्ये सडन पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही, ओबीसीतूनच आरक्षण घेणार. मी माझं कुटुंब बाजूला सारून तुम्हाला मायबाप मानलं. तुम्ही सुद्धा माझ्यावर इतकी माया केली की माझ्या आईबापाची आठवण सुद्धा तुम्ही मला आणखी येऊ दिली नाही. इतकी माया या समाजानं माझ्यावरती केली. या समाजाशी नाही गद्दारी करू शकत मी जर 10% आरक्षण स्वीकारलं तर मग मी चांगला आहे, आणि नाही स्वीकारलं तर मी चांगला नाही. ही नियत देवेंद्र फडणवीस यांची चांगली नाही. मला जर यांनी जेलमध्ये टाकलं ना, मी जेलमध्ये कायद्याचा मोर्चा काढीन बाबा मराठा आरक्षणाचा. मराठ्यांच्या सगळ्या कायद्याला आरक्षण शिकेन मी आज. त्याला सांगा तू जर आता असला तर तो चल त्याला लागणार आहे, चल माझ्या मोर्चा. जर मुस्लिम बांधवांचा एखादा कैदी आता असला तो बी मायाच बाजून होणार. धनगर बांधव किंवा वंजारी बांधवाचा जर एखादा कैदी आता असला तो पण माझ्याकडूनच हात होणार. आपल्या पार्टीत सामील 12 बलुतेदारांचे सुद्धा सगळे कैदी माझ्याकडूनच होणार. येवलेवाल्याचे सोडून सगळे मै, सुट्टी नाही. तुम्हाला फक्त आता माझी जाताना एक विनंती, काळजीच करू नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंच सुद्धा मी माग हटणार नाही. काळजीच करू नका.
फक्त माझी तुम्हाला एक शेवटची विनंती आता. एक वेळेस मराठ्यांना हाक दिली होती, त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठा एकत्र आला होता आंतरवालीला. जर यदा कदाचित देवेंद्र फडणवीसांनी अशी दहशत, दडपशाही आणि गुंडगिरी जर सुरू ठेवली तर पुन्हा एकदा आपल्या लेकरासाठी आपल्याला एक व्हायचंय. गावाची गावं झाडून पुसून एकत्र या. आपल्याला 4 ते 5 करोड मराठ्यांना पुन्हा एकदा ताकद आणि शक्ती दाखवायची. आपण 800-900 एकर जमीन बघायला राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा लेकरा बाळासह पुन्हा एकत्र या. कोणी हायगाई करू नका. या जगाला एकदा शक्ती मराठ्यांची कळू द्या. कोणीच हटायचं नाही, पण आरक्षण घेतल्याची सुट्टी द्यायची नाही. कारण आपले लेकरं राज्यापासून केंद्रात मोठे होणार आहेत, अधिकारी बनणार आहेत. कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची नंतर गरज नाही. तुमचंच लेकरू अधिकारी होणार आहे. तुम्हीच कॉलर टाईट करून रस्त्याला चालणार आहेत. कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही. म्हणून लेकरं मोठे आधी करा, नंतर राजकारण करा. आपले लेकरं अडचणीत येऊ देऊ नका. लेकरं डोळ्यासमोर ठेवून काम करा. नेत्यांचे लेकरं मोठे करायचे आता बस. आपले लेकरं मोठे करण्यासाठी धावून या. आपल्याला जर एकत्र यायची वेळच आली तर पुन्हा कटलीच काटकसर करू नका. जाता जाता पुन्हा सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय, महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस, हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, हे सगळं घेतल्याशिवाय जीव जरी गेला माझा तर 1 इंचही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. एक मराठा, एक मराठा, म्हणो दादा तुम आगे बढ़ो, म्हणो दादा तुम आगे बढ़ो. आवाज आला पाहिजे. म्हणो दादा तुम आगे बढ़ो, म्हणो दादा तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. राजांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा. It's DJ Solo. बिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. Abhishek.